विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार, जय हिंद. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पोलीस भरतीचा माहोल पुन्हा एकदा व्हायला लागलाय, कारण सप्टेंबर पासून भरतीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 10,000पेक्षा जास्त पदं भरली जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस दलातील 3,000 हंगामी पदांना मुदतवाढ दिलेली आहे. नेमकी काय ही मुदतवाढ आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना ही मुदतवाढ मिळालेली आहे याबाबत डिटेल आपण माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर इग्नाइट अकॅडमीने येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 2 बॅचेस उपलब्ध केलेले आहेत. एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षक जे आहेत ते शिकवत आहेत. या बॅच वर तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीचं बुक किट घरपोच तुम्हाला मिळणार आहे. पीडीएफ स्वरूपात, पीपीटी स्वरूपात, नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. ही आपली पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे. याही बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. दोन्ही बॅचेस 1 वर्षापर्यंत किती वेळा पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आजचा दिवस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती 20% डिस्काउंट ऑफर चालू आहे. या संधीचा नक्की लाभ घ्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी ही मुदतवाढ काय आहे आणि राज्यामध्ये एकूण पोलिसांची किती पद मंजूर आहेत आणि किती पद रिक्त आहेत याही विषयी माहिती घेणार आहोत. बघा, मुंबई पोलिसात हंगामी पदांना मुदतवाढ आता नेमकं काय आहे तर मी तुम्हाला अगदी थोडक्यात जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते वाचून समजून सांगतो. बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, राज्यातील 13 कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास पोलीस आपली जबाबदारी पार पाडतात. मात्र मुंबई पोलिसात हजारो पदे रिक्त असून कायमस्वरूपी पदे भरण्याची प्रक्रिया हळूवार सुरू आहे. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या कार्यरत 3,000 पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केलेला आहे. आता 13 कोटी जनता आहे राज्याची. या 13 कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असतात आणि मुंबईमध्ये तर हजारो पद रिक्त आहेत. त्यामुळे जे रिक्त पद आहेत ते भरण्याची प्रक्रिया सुद्धा थोडीशी हळुवारपणे चाललेली असल्यामुळे गृह विभागाने हंगामी जे 3,000 पोलीस कर्मचारी आहेत त्यांना मुदतवाढ दिलेली आहे, अशी ही बातमी. आता थोडंसं डिटेलमध्ये बघूया आपण. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची 40,623 पदं मंजूर आहेत. बघा, 40,623 खूप मोठा आकडा आहे हा. बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस शिपायापासून ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाची 40,623 पदं मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे 10,000 पदे रिक्त असून आता पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल ज्या पदासाठी जाहिरात निघते त्याची 10,000 पदं रिक्त आहेत फक्त बृहन्मुंबईमध्ये, हे लक्षात घ्या. पुढे, मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्यांसाठी अपुरे पडत आहे. शासन निर्णय 21 जानेवारी 2021 अन्वये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 7,076 पोलीस शिपाई संवर्गातील व पोलीस चालक संवर्गातील 994 पदे भरण्यास मंजुरी दिलेली होती. आता 2021 ला जी पोलीस भरती आलेली होती त्यामध्ये बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये 7,076 पोलीस शिपाईची पदं भरण्यासाठी मंजुरी मिळाली होती. ती पदं भरण्यात पण आली. पण लक्षात घ्या, पुढे प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू असलेली 7,076 पदे वगळल्यानंतरही सुमारे 3,000 पदे रिक्त होती. म्हणजे 7,076 पदं भरायची होती, ती भरल्यानंतर सुद्धा 3,000 पदं जी आहेत ती मुंबई पोलीस दलामध्ये तरी देखील रिक्त होती. त्यामुळे मग काय केलं तर त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून भरण्यात आलेल्या 3,000 मनुष्यबळाकरिता 11 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मग ही जी 3,000 पदं तरी देखील रिक्त होती ती 3,000 पदं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून भरण्यात आलेली होती. मग आता या पदांची मुदत संपलेली होती. पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जे 3,000 पदं पोलीस दलामध्ये भरण्यात आले, या 3,000 पदांना 11 महिन्यांसाठी आणखी एकदा मुदतवाढ दिलेली आहे, हे लक्षात घ्या. मग आता याच्यातनं आपल्याला काय समजलंय तर याच्यातनं आपल्याला एक गोष्ट समजली की मुंबई पोलीस दलामध्ये फक्त पोलीस शिपाई संवर्गाची 10,000 पदं रिक्त आहेत, लक्षात घ्या. आणि आता मागच्या 8-10 दिवसापूर्वीच अधिवेशनामध्ये, अर्थात राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरतीला आपण सुरुवात करत आहोत आणि राज्यामध्ये 10,000पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे अशी घोषणाच केलेली आहे, लक्षात घ्या. मग आता
संपूर्ण राज्याचा विचार केला आपण तर लक्षात घ्या काय आहे, तर राज्याची लोकसंख्या 12 कोटीच्या घरात पोहोचली आहे. मात्र राज्यात पोलिसांची मंजूर पदं किती आहेत? 2,19,822. बघा, 2,19,822 ही राज्यामधली मंजूर पदांची संख्या आहे. 2,19,822 यापैकी 1,98,807 पदं भरण्यात आलेली आहेत. 1,98,807 पदं भरली आहेत. तरी देखील 21,108 पदं रिक्त आहेत. म्हणजे रिक्त पदांची संख्या किती आहे? 21,108 ही आहे रिक्त पदांची संख्या. म्हणजे अजूनही राज्यामध्ये पोलीस दलामध्ये 21,000 पदं जवळपास रिक्त आहेत, हे लक्षात घ्या. पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण येतो. राज्य सरकारने या संदर्भात योग्य भूमिका घ्यायला हवी असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच आपल्याला मुंबई पोलीस दलामध्ये 10,000 पदे रिक्त, संपूर्ण राज्यामध्ये 21,108 पदे रिक्त ही अपडेट समजली. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली त्याप्रमाणे आता पोलीस भरतीला जी सुरुवात आहे ती 15 सप्टेंबर पासून होणार आहे आणि 10,000 पदांसाठी ही पोलीस भरती आता होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर जोरदार तयारी करा, कारण आता सप्टेंबर पासून आपल्याला ग्राउंडला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे. मग आता याबाबत थोडक्यात माहिती त्यांनी काय दिली आहे? एकूण 10,000 पदांची भरती, मैदानी चाचणी 15 सप्टेंबर पासून आणि भरतीचा जो कालावधी आहे तो 4 महिन्याचा असणार आहे. म्हणजे 4 महिन्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता कुठल्याही प्रकारे अभ्यासामध्ये खंड पडून न देता जोरदार तयारी चालू ठेवा, कारण पोलीस होण्याची, अंगात खाकी वर्दी परिधान करण्याची ही तुमच्या पुढे खूप चांगली संधी आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या ह्या दोन्ही बॅचेस आहेत. या दोन्ही बॅचेसची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली आहे. एक आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचवरती बुक किट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला तुमच्या घरी मिळणार आहे. ही आपली पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे. या दोन्ही बॅचेस जॉईन करण्यासाठी किंवा आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती आजचा दिवस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती 20% डिस्काउंट आहे. तेव्हा या संधीचा नक्की फायदा घ्या. यासाठी तुम्हाला पाडवा हा कुपन कोड यूज करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही एवढी फी तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही, याच्यातही 20% डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबतच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.